बन भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। नवनाथ बन हे देखील आता उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी आणि उमेदवार म्हणून ते आपलं नशीब आजमावतायत। भूमिका जी आहे ती माध्यमांच्या समोर मांडत असतात, अनेकांवरती टीकास्त्र लागत असतात आणि हे सगळं त्यांचं कामगिरी बघून आता भाजपने त्यांना यावेळी या निवडणुकीमध्ये उतरण्याची संधी दिली होती। त्यांचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीने आता लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यांनी जे भाजपची आपली मांडलेली आहे भूमिका ती कशा पद्धतीने ते आता उमेदवार म्हणून पुढे घेऊन जाणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच मतदानानंतर ते समोर येणार आहे की ते निवडून येतात की नाही। नक्कीच आणि त्यामुळे आपण बघतोय की दुसरीकडे मोठ्या संख्येनं सर्व मतदार जे आहेत ते सुद्धा बाहेर पडतात। नागपूरमधली एकीकडे दृश्य आहेत ज्यात मोठ्या संख्येनं अगदी कडाक्याच्या थंडीत सुद्धा हे सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात। मात्र ही काही दृश्य बघायला मिळत आहेत ज्याच्यामध्ये लोक आपली नावं शोधतात, मतदार यादीत नावं सापडत नाहीयेत। तर मुंबई महापालिकेसाठी 135 वॉर्डमधनं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय महायुतीमधून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिषजी शेलार, अमित साटमजी यांनी मला संधी दिली। मला वाटतं ही एक चांगली संधी मानखुर्दसाठी मिळाली। गेल्या 20-25 दिवसामध्ये आम्ही जनतेमध्ये गेलो, लोकांमध्ये पोहोचलो, प्रचार केला। मानखुर्द हे खरं तर समस्याचं माहेरघर आहे आणि हे समस्या बदलण्यासाठीचं एक मोठं आव्हान आहे। मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं नागरिकांचा रिस्पॉन्स मिळतो, ज्या पद्धतीनं मानखुर्दवासियांचा प्रतिसाद मिळतोय, 100% भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआयची महायुती 135 वॉर्डमध्ये चांगल्या मताने विजय होणार आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील आम्ही जवळपास 130च्या आसपास जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे। खरं तर ही तुमची देखील पहिलीच निवडणूक आहे। 15 दिवस निवडणूक प्रक्रिया पूर्ण